हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मेलच्या हेअरमध्ये कॅरेटीन. सो तुम्ही बघू शकता की सर आले आपल्याकडे साऊथमधनं. कहाँ से आप? फ्रॉम आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. ओके. सो आंध्र प्रदेशमधनं आले आणि त्यांचे हेअर तुम्ही बघू शकतात खूप फ्रीझी आहे आणि कर्ल्स पण आहे. तर त्यांना मॅनेजेबल लुक हवा आहे. तर आपण त्यांना आपल्याकडे जी फिलर थेरपी आहे ती करणार आहे, जेणेकरून त्यांचे हेअरची जे फ्रीझीनेस तुम्हाला हा दिसतोय तो कंट्रोल होईल आणि मॅनेजेबल लुक येईल. हेअर स्ट्रेट नाही होणार, झाले तरी थोड्या दिवसांसाठी ते दिसतील, नंतर ते नॉर्मल होतील. तर चलो फिर स्टार्ट करते. फर्स्ट वॉश होगा, ठीक आहे. चला बघा कॅरेटीन कसं होतं ते. निकाल. तर आता चालू आहे वॉश, प्यूरिफाइंग वॉश. आपके हेयर में कोई कलर वगैरह कुछ भी नहीं है ना? वर्जिन हेयर है ना? नेचुरल है ना? सो आता प्युरिफाईंग शॅम्पू करणार आहे. तर कॅरेटीनच्या आधी एक प्युरिफाईंग वॉश होत असतो. तर आता हे वर्जिन हेअर असल्यामुळे आपण 2 वॉश करणार आणि बघणार की क्युटिकल ओपन झालेत की नाही. त्याच्यानंतर मग क्युटिकल ओपन नाही झाले तर तिसरा वॉश करणार. तर आता आपण हेअर वॉश करून घेतला आहे आणि 100% हेअर ड्राय केले आहेत. हेअर वेट नाही ठेवायचे. 100% ड्राय केल्यानंतरच आपण ॲप्लिकेशन करतो. तर तुम्ही बघू शकताय ब्रशच्या साहाय्याने कसं आपण थोडं थोडं करून प्रोडक्ट ॲप्लिकेशन करतो आहे. मेल हेअरमध्ये प्रॉब्लेम हा असतो की छोटे हेअर असतात आणि ॲप्लिकेशन करायला थोडा प्रॉब्लेम येतो. नंतर चांगलं इमल्सिफाय करून घ्यायचं प्रोडक्ट. असं करून आता आपण पूर्ण हेअरमध्ये ॲप्लिकेशन करून घेऊया. आणि पूर्ण हेअरमध्ये ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्ही शावर कॅप किंवा मग क्लीन रॅप असतं ना, त्याने पूर्ण हेअर कवर करायचे, जेणेकरून हेअरमध्ये ड्रायनेस नाही आला पाहिजे. आणि 50 मिनिट्स ठेवायचं आहे. ही ट्रीटमेंट 50 मिनिट्स ठेवायची. त्याच्यानंतर 50 मिनिट्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हेअर ड्राय करायचे आहेत. पण हे ड्राय करताना आपल्याला मीडियम हीट यूज करायचं आहे. ड्रायरची फुल स्पीड आणि मीडियम हीटमध्ये आपल्याला हेअर ड्राय करून घ्यायचे आहेत. 100% ते पण ड्राय करायचे आहेत. कारण की जेव्हा आपण आयर्न करतो तर हेअरमध्ये मॉइश्चर नसायला पाहिजे आयनिंगच्या टायमाला. तर आपल्याला पूर्णपणे हेअर ड्राय करून घ्यायचं. थोडा वेळ लागतो पण मीडियम हीटनेच करायचं. जास्त हीट यूज नाही करायची. तर सरांना फक्त फ्रीझीनेस कंट्रोल हवा होता, त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला आयर्न वगैरेचं. आणि मेलमध्ये ना छोटे हेअर असले की ना थोडा प्रॉब्लेम येतो ट्रीटमेंट करताना. जे मेल हेअर ड्रेसर असेल त्यांना माहिती आहे की छोट्या हेअरमध्ये आयनिंग करताना किंवा प्रोडक्ट ॲप्लिकेशन करताना थोडासा प्रॉब्लेम येत असतो. तर तरी या सरांचे हेअर थोडे लॉंग होते, कर्ली असल्यामुळे ते दिसत नव्हते. तर तुम्ही बघू शकता की आता पूर्ण आपण 100% हेअर ड्राय केलं आहे. ह्याच्यानंतर आता आपण आयनिंग स्टार्ट करणार आहे. तर छोटे छोटे सेक्शन घेऊन आयनिंग करायचं असतं. आणि तुम्ही बघू शकतात की आयनिंग कसं करून घेतो आहे आपण. छोटे 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 सेक्शन घेऊन आयनिंग करून घ्यायचं प्रॉपर. आणि मेल हेअरमध्ये प्रॉब्लेम हा असतो की प्रॉब्लेम नाही बोलता येत त्यांना, की त्यांची हेअरची लेंथ छोटी असते. तर आयर्न छोटी यूज करायची असते आपल्याला. तर आमच्याकडे छोटी आयर्न अवेलेबल नव्हती, तर त्यामुळे आम्ही जी आमची कॅरेटीनची आयर्न आहे त्यानेच आयनिंग करतो आहे. तर त्यामुळे थोडासा आम्हाला प्रॉब्लेम झाला होता आयनिंगच्या टायमाला की हेअर होल्ड करायला होत नव्हते. तर कोमनेच आम्ही ते पकडून पकडून आयर्न करत होतो. तर अशा प्रकारे पूर्ण हेअरची आम्ही आयनिंग करून घेतली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्यांचा जो हेअरकट होता तो कर्ली हेअरच्या प्रमाणे केलेला होता. आणि स्ट्रेट जेव्हा हेअर होतात ना तो ते हेअरकट वेगळा दिसतो. तर तुम्ही बघू शकता आता आयनिंग पूर्ण झालेलं आहे. तर हेअरला थोडं 5 ते 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आयनिंग नंतर आपल्याला हेअर वॉश घ्यायचा आहे. सेम डे वॉश असतो कॅरेटीनचा. फक्त प्रोडक्ट रिन्स करायचं असतं आणि त्याच्यानंतर मास्क लावून, कॅरेटीन मास्क लावून थोडा वेळ ठेवायचं असतं. तर आता हेअर वॉश झाला आहे त्यांचा आणि आपण हेअर ड्राय करून त्यांना रिझल्ट दाखवतो आहे. तर तुम्ही पण बघू शकता की ड्राय झाल्यानंतरचा हा रिझल्ट आला आहे त्यांच्या हेअरमध्ये. तर किती फरक आहे. फर्स्ट तुम्ही बघितलं असेल त्यांचे हेअर किती कर्ली होते आणि आता ते थोडेफार स्ट्रेट पण झाले आणि फ्रीझीनेस अजिबात दिसत नाही. आपण शॅम्पू केलेला नाही आहे, फक्त मास्क अप्लाय केला होता. तर मास्क झाल्यानंतर हा रिझल्ट आला आहे. आणि त्यांना थोडासा हेअर ट्रिम पण करून आपण दिले. तर बघा कसा वाटतो आहे रिझल्ट. आणि छान वाटत होता हेअर त्यांचे एकदम स्ट्रेट झाला आहे. त्यांना वेवी लुक हवा होता म्हणून. अच्छा लगा आपको? तर असं असतं कॅरेटीन.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.